सद्गुरूकडून घेतलेले नाम. नाम हे सद्गुरूकडूनच घेणे जरूर आहे का? किंवा ते आपणच आपल्या आवडीप्रमाणे घेतले तरी चालेल का? वास्तविक भगवंताचे नाव वतसिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे. त्याला दुसऱ्या कोठूनही पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असे नाही. सद्गुरूंकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम यात फरक होऊ शकत नाही. कारण तसा फरक जर करू लागलो तर एकाच सद्गुरूंकडून घेतलेल्या नामातही फरक करावा लागेल. तसेच सद्गुरू तरुण असताना त्यांनी दिलेले नाम आणि म्हातारपणी किंवा देह सोडल्यानंतरही दिलेले नाम यातही फरक असू शकत नाही. तरीसुद्धा सद्गुरूंकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच. ते असे की ते त्या नामाच्या पाठीशी संत रूपाने असतात आणि आपल्याकडून नामस्मरण होण्याच्या बाबतीत त्याची आपल्याला फार मदत होते आणि त्यामुळे आपल्या हातून होणारे नामस्मरण त्यांच्या सत्तेनेच होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वाव राहत नाही. म्हणूनच सद्गुरूंकडून नाम घेणे जरूर आहे. सद्गुरू भेट होईपर्यंत मात्र आपण आपल्याकडून नामस्मरण करीत राहणे जरूर आहे. कारण तेच नामस्मरण सद्गुरूंची भेट करवून देईल. तसे पाहता आधी संतांची भेट होणे कठीण आणि समजा भेट झाली तरी त्यांच्यावर विश्वास बसणे त्याहून कठीण असते. म्हणून नामाचे साधन चालू ठेवावे आणि मग ज्याप्रमाणे खडीसाखर ठेवली म्हणजे मुंगळ्यांना आमंत्रण देण्याची जरुरी नसते, ते आपोआप तिचा शोध काढीत येतात कारण ती त्यांना फार आवडते. त्याप्रमाणे तुम्ही खडीसाखर बना म्हणजे संत तुमच्याकडे धावतच येतील. खडीसाखर बना म्हणजे संतांना आवडेल असे वर्तन करा. संतांना काय आवडते? भगवंताचे अनुसंधान आणि अखंड नामस्मरण. याशिवाय त्यांना कोणतीही गोष्ट प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये अखंड नामाची ज्योत तेवत ठेवा. सद्गुरू तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतील.